हाय फ्रेंड्स, वेलकम टू SM रेसिपीज। आज मी तुमच्यासाठी ख्रिसमस स्पेशल केक घेऊन येत आहे। चला तर मग बघूया। या ठिकाणी डबल बॉयलर पद्धतीने आपले डार्क आणि व्हाईट चॉकलेट मेल्ट करणार आहे। मी एका मोठ्या बाउलमध्ये पाणी घेतलंय आणि त्यावरती एक छोटा बाउल ठेवून त्यात व्हाईट चॉकलेट मेल्ट करून घेते। आता आपलं व्हाईट चॉकलेट मेल्ट होतंय। याचप्रमाणे आपल्याला आपले डार्क चॉकलेटलाही मेल्ट करायचं आहे। तुम्ही बघू शकता आपलं डार्क चॉकलेट आता मेल्ट होतंय। आपल्याला हे इतपत मेल्ट करायचं आहे जेणे ते लिक्विड फॉर्ममध्ये येईल। तुम्ही इथे बघू शकता आपलं चॉकलेट छान असं लिक्विड फॉर्ममध्ये आलेलं आहे। हे मी एका पाइपिंग बॅगमध्ये भरून बटर पेपरवरती त्याच्या अशा स्टिक बनवून घेणार आहे आणि व्हाईट चॉकलेटमध्ये ग्रीन लिक्विड कलर टाकून त्याचे ट्री बनवून घेणार आहे। तुम्ही इथे बघू शकता मी असं झिगझॅग शेप देऊन आपलं ख्रिसमस ट्री बनवते। अशा प्रकारे आपले ख्रिसमस ट्री आपण बनवून घेणार आहोत। या ठिकाणी माझे सर्व ख्रिसमस ट्री आता रेडी झालेले आहे। या ठिकाणी मी 1 कप व्हिप क्रीम घेतलेला आहे आणि ते बीटरच्या साहाय्याने बीट करून घेणार आहे। तुम्ही इथे बघू शकता आपलं व्हिप क्रीम छान असं बीट झालेलं आहे। चला तर मग आपण आयसिंग करायला घेऊ। या ठिकाणी मी व्हॅनिला प्रीमिक्स यूज करून अर्धा किलोचा बेस रेडी केलेला आहे। केकची रेसिपी जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायची असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। मी याला नाईफच्या साहाय्याने सेंटरला कट करून देणार आहे। तुम्ही इथे बघू शकता मी अशा प्रकारे कट देते। तुम्ही आता बघू शकता जे मी इथे कट दिलेला होता त्यामध्ये आपण हा दोरा अडकवणार आहोत आणि अपोजिट साइडने याला आपण ओढणार आहोत जेणेकरून याचे आपल्याला 2 पीस सेम साइजचे मिळतील। तुम्ही इथे बघू शकता आपले 2 पीस रेडी झालेले आहेत। आता मी यांना शुगर सिरपने वेट करून घेणार आहे। इथे मी 2 चमचे पिठी साखर आणि 4 चमचे पाणी यूज केलेलं आहे। याच्याने आपल्याला पूर्ण आपला जो बेस आहे तो ओला करून घ्यायचा आहे ज्यामुळे आपला जो केक आहे तो सॉफ्ट होतो। आणि इथे मी आता व्हिप क्रीम लावून घेणार आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी व्हॅनिलाचा बेस यूज केला आहे त्यामुळे मी यावरती कोणताही फ्लेवर टाकू शकते। मी इथे बटरस्कॉच यूज करते। तुम्ही कोणताही तुम्हाला जो फ्लेवर आवडतो तो टाकू शकता। मी इथे बटरस्कॉचचं जे क्रश होतं ते आता स्प्रेड करून घेते। आता यावरती जो आपली वरची स्लाइस होती ती मी यावर उलटी ठेवणार आहे जेणेकरून आपल्या केकला हाईटही छान मिळेल आणि आपला जो वरचा बेस असणार आहे तो प्लेन सरफेस आपल्याला मिळेल। आणि मी याचे आता साईडने आधी व्हिप क्रीम छान लावून घेणार आहे ज्यामुळे दोघांमधला गॅप व्यवस्थित भरून निघेल। आणि सेम प्रोसेस मी इथे आता करते। शुगर सिरपने आधी याला आपण छान असं ओलं करून घेऊ आणि मग त्यावरती व्हिप क्रीम आपण छान स्प्रेड करणार आहोत। या ठिकाणी मी पुन्हा एकदा व्हिप क्रीम छान अशी स्प्रेड करून घेते। याला आपल्याला छान लेवल करून घ्यायची आहे। यावरच आपण परत एकदा डेकोरेशन करणार आहोत। पुन्हा एकदा मी यावरती बटरस्कॉच क्रश ॲड करते आणि यालाही मी छान असं स्प्रेड करून घेणार आहे। अशाच प्रकारे मी याला साईडनेही व्हिप क्रीम छान अशी लावून घेणार आहे आणि हे मी अर्धा तास सेट करायला ठेवणार आहे। या ठिकाणी मी व्हिप क्रीममध्ये जेल ग्रीन कलर ॲड केलेला आहे आणि मी इथे एका पाइपिंग बॅगमध्ये ग्रास नोझल यूज करून ही क्रीम भरणार आहे। ग्रास इफेक्ट देण्यासाठी मी इथे ग्रास नोझलचा यूज केलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आपण ह्या नोझलच्या साहाय्याने ग्रास बनवून घेणार आहोत।
याची मी आता अशी सर्व साईडनी बॉर्डर बनवून घेणार आहे. अशाच प्रकारे मी ग्रासच्या 2 लेयर कंप्लीट करून घेते आणि सेंटरला स्नो इफेक्ट देण्यासाठी व्हाईट चॉकलेट मी हे किसून घेतलेलं आहे आणि ते सेंटरला टाकणार आहे. हा मी स्नो इफेक्ट देण्यासाठी करत आहे. प्रमाणे मी इथे मोदक नोझल यूज करून बॉर्डर कंप्लीट करून घेतली आहे. आपले जे चॉकलेटचे ट्रिक झालेले होते ते मी आता टूथपिकच्या साहाय्याने इथे लावले आहे आणि यावर छोटे छोटे रेड फ्लावर्सही बनवले. फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा